दरम्यान एकीकडे पाऊस जरी आज अनेक ठिकाणी पडत असला तरी सुद्धा मराठवाड्यात अजूनही दुष्काळ सदृश परिस्थिती आहे। मराठवाड्यातील पाणी प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी एनडीटीव्ही मराठीची टीम सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे। आज हिंगोली तालुक्यातल्या खंडाळा गावात ही टीम पोहोचली। साधारण 1.5 ते 2,000 लोकवस्तीचं हे गाव, या गावात भीषण पाणी टंचाई आहे। महिला आणि मुलांना हंडाभर पाण्यासाठी गावापासून तब्बल 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका विहिरीवर चालत जावं लागतं। प्यायला किंवा सांडायला सुद्धा पाणी विहिरीचं आहे। काही महिला धुणं धुण्यासाठी याच विहिरीवर जातात आणि त्या विहिरीवर आम्ही पोहोचलो आणि पाणी घेण्यासाठी आलेल्या महिलांसोबत संवाद साधलाय। त्यावेळी त्यांच्या रोजच्या जगण्यातली सर्वात मोठी अडचण ही पाणीच असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर जोशी यांनी। आता आम्ही आलो आहोत हिंगोली जवळच्याच खंडाळा शिवारामध्ये। हे शिवार असं आहे, जिकडं बघेल तिकडं माळरान, क्वचित कुठेतरी हिरवळ म्हणजे इथे कुठं एखादं लिंबाचं झाड असेल, एखादं चिंचाचं झाड असेल तर तिथं फक्त हिरवळ पाहायला मिळते। दुसऱ्या कुठल्या झाडाला सावली म्हणून इथं नाही आहे। आणि अशाच शिवारामध्ये एका विहिरीवर आम्ही येऊन ठेपलोय, जिथं काही महिला हंडे घेऊन आलेल्या होत्या पाणी भरण्यासाठी, तर काही महिला धुणं धुण्यासाठी या ठिकाणी आलेल्या होत्या। आणि या महिलांचं असं म्हणणं आहे की आसपासच्या शिवारामध्ये जवळपास 5 ते 6 विहिरी आहेत, फक्त या एकमेव विहिरीला थोडंफार प्रमाणात पाणी आहे, म्हणून आम्ही इथे येतोय। त्या महिलांशीच आपण बातचीत करणार आहोत। मावशी, सकाळपासनं किती वाजेपासून तुम्हाला विहिरीवर येऊन बसावं लागतंय काय? 4 वाजल्यापासून पाण्याच्या दोन खेपाने तो आम्ही एकदा न्यायच्या 12-1 वाजेपर्यंत स्वयंपाक पाणी करायचं, नंतर पुन्हा यायचं। पूर्ण आमचा दिवस विहिरीवरच जाते, पाणी भरण्यात धुण्यात। जवळपास इथून इतक्यात कुठंच विहीर नाही, 2-3 विहिरी येतात, त्याला पाणी नाही। एकाच विहिरीला पाणी हे, वापरायला पाणी हेच, धुयाला पण हेच पाणी हे। बरं, मग आता घरी पाणी भरायचं, स्वयंपाक करायचा की कामावर जायचं शेतात, काय करायचं? सकाळी 2-3 खेपा न्यायच्या, स्वयंपाक वगैरे करायचा, शेतात जायचं कामच नाही। इळभर पाणीच भरायचं, धुणं धुयाचं, पाणी भरायचं, 2 खेपा आणायच्या, स्वयंपाक वगैरे करायचं, पुन्हा पाणी भरायचं। पूर्ण आमचा दिवस याच्यातच जाते, पाणी भरण्यातच। आणि किती किलोमीटर, म्हणजे तुमच्या घरापासून बघायला गेलं तर तुम्ही अशा नांगरेटीतून तुम्हाला आता या वेळेमध्ये चालत यावं लागतंय, किती किलोमीटर अंतर आहे हे? 2 किलोमीटर असेल सर, 2-1.5 किलोमीटर। बरं, आणि असल्या उन्हाचं, डोक्यावर ऊन तापतोय, सूर्य, म्हणजे आम्हाला इथं चालणं मुश्किल झालंय। अशा स्थितीमध्ये 2-2 हंडे घेऊन तुम्हाला या विहिरीहून घरी परत जावं लागतंय। हो सर, खूप त्रास आहे, पाणी नाही जवळपास कुठं। मग याच इथून इतक्यात याच विहिरीला पाणी हे, याच विहिरीहून पाणी न्यावं लागतंय आम्हाला। बरं मावशी, मला असंही कळालं, म्हणजे आजवर आम्ही ऐकलं होतं की आम्ही पाहतोय सगळीकडे की पोराला नोकरी नाही किंवा आम्हाला शेत नाही म्हणून पोराची लग्न जमत नाहीयेत, पण तुमच्या गावात असं ऐकायला मिळतंय की पाणी नाही म्हणून कुणी पोरगी दे नाही। हो, असं पण आहे ना, असं पण आहे। बरं, मग आता काय करायचं? किती पोरं आहेत अशी बिगर लग्नाची तुमच्या गावात? 20-30 पोरं असतील। 20-30 पोरं, फक्त पाणी नाही म्हणून पाहुणे रावळे सुद्धा पोरगी देना गेले। देत नाहीत, मुलगी देत नाहीत, असे पोरं सोरं खूप आहेत, पण पाण्यामुळं आमच्या इथं जरा प्रॉब्लेम यायला। आता लग्न सराई सुरू होती, बरोबर, लग्नाच्या तारखा होत्या, काही गावातले लग्न सुद्धा जमलेले होते, पण पाणी नाही म्हणून ती पुढे ढकलावे लागले, असं कळतंय? हा, असंच व्हायला लागलं, पुढे ढकलले ना मग लग्न। बरं, त्याला आता विलाज नाही मुळे आहे ना। तर ही अवस्था आहे हिंगोली जवळच्या खंडाळा शिवारातली। हिंगोलीमध्ये मगाशी आपण पाहिलं की प्रचंड इंधन टंचाई आहे, सोबत आता इथं आपल्याला पाहायला मिळते त्याच अतितीव्रतेची पाणी टंचाई। आता मी खंडाळा गावात आहे, हिंगोली जवळच असलेलं हे गाव आहे। या गावात मी येऊन पोहोचलो। या गावामध्ये पाणी टंचाईचा सामना इथल्या लोकांना करावा लागतोय। प्रत्येक घरासमोर असे ड्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत, टँकरची वाट इथले लोक पाहत बसतात, आणि टँकर जर आला नाही त्यांना साधारण 2 किलोमीटर अंतरावरील एका विहिरीवर पाण्यासाठी जावं लागतं। आता खंडाळा गावात ज्यावेळेस मी प्रवेश केला त्यावेळेस एका घरात जाऊन पाण्याची नेमकी काय स्थिती आहे हे जाणून घेणं मला महत्त्वाचं वाटलं। तर हे घर मला इथं ओपन दिसतंय, या घरात आपण जाऊया, नेमकी काय स्थिती आहे हे जाणून घेऊया। मावशी, येऊ का? हो, या ना सर। अरे, लहान बाळ दिसतंय घरात। हो, पण मी ओळखलं नाही तुम्हाला। आम्ही मुंबईवरून आलोत। कसं आहे, मला आता हिंगोलीमध्ये येत असताना मला ह्या 1-2 गावांची नावं कळाली, त्यात तुमचं गाव होतं खंडाळा। इथं पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे असं समजलं। काय नेमकी स्थिती आहे गावात पाण्याची? आम्हाला आणावं लागतं 2-4 किलोमीटरहून पाणी, हांड्यानं 2 खेपा आणायच्या, स्वयंपाक पाणी करायचं, लेकरा बाळाला सांडाउंडीला पाणी नसतंय, पुन्हा जायचं, पुन्हा 2-3 खेपा आणायच्या। हे लेकरं माझ्या घरी 2 महिन्याची बाळातीन आहे,
याला पाणी लय लागतंय. स्वयंपाक पाणी करायचं आणि बिन पाण्याचं काय होतंय. प्रत्येक गोष्ट पाण्याशिवाय होत नाही. अहो एवढंच नव्हे सर, तर आमच्या गावात एवढे सोयरी की जुळलेल्या पाण्यासाठी पोरी देईन आता मागं पुढं पाहिलेत लोक. आमच्या गावात एवढं पाण्याचं टंचाई कवा कवा वाटतं की गाव बसवलंच कोण. लय कदर आलाय आम्हाला त्या पाण्यामुळं. आम्हाला वाटतं कुठंतरी पळून जा, पाणी म्हणजे नाहीच. 2 खेपा आणायच्या, कसं तरी भागवायचं. आणि पाण्याशिवाय कोणती वस्तू होत नाही असं कोणतंच नाही. आम्हाला दुसरं काही सुचना. भाकरी खायच्या आणि पाणी भरायचं, भाकरी खायच्या आणि पाणी भरायचं. गावा अशा वावरा परत विहिरी झाल्यात, मात्र 2च विहिरीला पाणी आहे. एक तर फारच लांब आहे, 1-2 किलो 4 किलोमीटरवर जी असल सोपी पडेल तिथं आम्ही जातो 2-2 हांड्यानं पाणी आणतो. मात्र आता लहान लेकरू आहे घरामध्ये, अशा वेळी पाणी तर जास्त लागणार तुम्हाला. एवढं प्रचंड ऊन आहे. कूलर लेकरासाठी आणलंय तुम्ही. कूलरला सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात लागतंय. कूलर आलं नेमकं आम्ही लेकरासाठीच वागवतो. लेकरूच टाकतो तिथं आणि पाणी थोडं 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 टाकतो, कारण पाणी नाहीच आहे घळघळ वापरायला. त्यासाठी आम्ही पुरून पाणी वापरतो. पण मग आता स्वयंपाकाचं पाणी म्हणजे पिण्याचं पाणी आणि सांडपाणी हे कसं आहे, म्हणजे एकाच विहिरीवरून दोन्ही आणायचं का? हो, एकाच विहिरीहून आणायचं. कारण आम्हाला काय गाडी बैल नाही तर दुसरं काही नाही आणायला. 2-2 हांड्यानंच आणायचं. नागड्डीचा रस्ता आहे, आम्हाला काय सवान रस्ता पण नाही. आणि मग ह्याच्या आता लेकरू म्हणलं की घरात पाणी जास्त लागतंय, बाळंतीला पाणी जास्त लागतंय. मग अशा वेळी तुम्हाला एकटीलाच पाणी भरावं लागतंय. एकटीलाच भरावं लागतंय. 2-2 हांड्यानं आणते, मात्र ते 2 हांडे 2 तांब्या प्रमाण वाटतात आम्हाला. पुरून तेलापेक्षा पाणी आम्हाला जास्त जरुरी झालं. लय किमती आहे त्या पाण्याची वस्तू आम्हाला. नाही कसं तरी जगायचं म्हणजे जगायचं पाण्या वाचून. तर अत्यंत वाईट अवस्था आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, पण मात्र 1 वर्षही लोटलं नाही आहे. मोठ्या प्रमाणात शेतीवाडीचं नुकसान झालं होतं, घरांचं नुकसान झालेलं होतं. अतिवृष्टीच्या बातम्या इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या होत्या, मात्र त्याला 1 वर्ष सरायचं आहे. मात्र अशा स्थितीमध्ये आज हिंगोलीतल्या या खंडाळा गावात ही अवस्था आहे. कॅमेरामन गौरवसोबत सागर जोशी, NDTV मराठी, खंडाळा, हिंगोली.